श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक वृंद आणि गावकऱ्यांनी एकत्रित येऊन वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं होतं। यावेळी ग्रामस्थांनी उदार हस्त बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय। आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिबेग या गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षक वृंद आणि गावकऱ्यांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलनाचे शुक्रवार 10 मार्चला सायंकाळी 6 वाजता आयोजन केले होते। त्या ठिकाणी कुलस्वामी सोसायटी अध्यक्ष श्री शंकर शेठ पिंगळे, मनसर पोलीस स्टेशनचे पीआय सुनीलजी गोडसे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री रामदास पालेकर, जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई थोरात, पंचायत समिती सदस्य श्री राजाराम मानखेले, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री राहुल काळभोर, गटशिक्षण अधिकारी श्री पोपटराव महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या कला आविष्काराला वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव काशिबेग येथील शिक्षक वृंद आणि ग्राम शिक्षण समिती सदस्य आणि ग्रामपंचायतचे आजी माजी सर्व पदाधिकारी यांनी परिश्रमपूर्वक नियोजन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश डोके यांनी केले। तसेच ग्रामस्थांनी उदार हस्त बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि हा उपक्रम दरवर्षी ग्रामीण भागातील शाळांनी आयोजित करण्याची गरज आहे आणि त्यामधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचे धाडस निर्माण होईल असे मत श्री निलेश मोढवे यांनी व्यक्त केले। ज्ञानेश्वर मोडवे, वडगाव काशिमबेग तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील रहिवासी असून आज आमच्या गावातील शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव काशिमबेग यांच्या शिक्षक वृंद व गावातील जे शालेय शिक्षण कमिटी आहे यांचे अध्यक्ष महेश डोके किंवा आणि निलेश हांडे आणि इतर सदस्य अनिल मानकर, प्रशांत वाळून यांनी पुढाकार घेऊन शाळेमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे स्नेह संमेलनाचा। आज जवळजवळ 17 ते 18 गाणी झाली आणि या गाण्यामधून आज हे गावामधील ग्रामीण भागातील गाव असून या ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सर्व मुलांनी योग्य प्रकारे डान्स करून चांगल्या प्रकारे शिक्षण वृंदांनी पण साथ दिलेली आहे। मुलांना चांगल्या प्रकारचं ग्रामस्थांनी ट्रेनिंग देऊन खूप मोठा कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील इतर गावांमध्येही मराठी शाळांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत ज्यामुळे आपल्या गावातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि इथूनच आज या गावामध्ये जे कार्यक्रमामध्ये जी मुलं या सहभाग घेतला व त्याच्यामध्ये ज्यांनी नृत्य केलं याच मुलांमधून उद्या भविष्यामध्ये एखादा शाहरुख खान किंवा आमिर खान सारखा जर एखादा अभिनेता घडू शकतो आणि यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि मुलांचे जे सुप्त गुण आहेत ते याद्वारे बाहेर पडतात। अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रामधील प्रत्येक शाळेमध्ये व्हावेत व आपल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म मिळवून द्यावं असे माझी सर्वांना विनंती आहे। आणि ज्ञानेश्वर खिरड, सी 24 तास, वडगाव काशिमबेग।